अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार रंगतोय। मात्र या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि आपण पाहिलं की महाराष्ट्र केसरी गादी विभागामध्ये अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात होत होती। मात्र आपण जे दृश्य पाहतोय कुठेतरी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पराभूत होताच पैलवान शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारलेली आणि मैदानामध्ये पोलिसांची फौज सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आज रंगलेल्या होत्या आणि या स्पर्धांसाठी दिग्गजांची उपस्थिती सुद्धा आपण पाहिली। मात्र अहिल्यानगर इथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला कुठेतरी गालबोट लागल्याचं सुद्धा दिसून आलं। पृथ्वीराज मोहोळ याच्याकडून पराभूत झालेला नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आहे। आपण जे दृश्यांमधून पाहतोय आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ सुद्धा उडाला। पंचांचा निर्णय मान्य नव्हता आणि हा निर्णय मान्य न झाल्यानं शिवराज राक्षेने हे कृत्य केलंय आणि यावेळी दोनही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय हा जो सगळा गोंधळ झाला, या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला आणि हे दोनही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सुद्धा गेले। हा थरार रंगताना आपण पाहतोय यामध्ये पंचांचा निकाल अंतिम राहणार असं सांगितलं गेलं। त्यानंतर महाराष्ट्र केसरीच्या लढतीमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं।